जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना माणगावतर्फे वरळी जिल्हा परिषद विभाग सध्या जिल्ह्यातील राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे। विशेष म्हणजे शिंदे सेनेचे सरपंच महेश विर्ले यांच्याच होम पिचवर ठाकरे सेनेचे उमेदवार संदेश हजारे यांनी थेट सुरुंग लावल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे। माणगाव पंचायत समिती गणात कोल्हारे ग्रामपंचायतीचे सरपंच महेश विर्ले हे संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरले असले तरी धामोतेसह अनेक गावात त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। उलट पक्षी विरोधी उमेदवार संदेश हजारे यांना विर्ले यांच्या बालेकिल्ल्यातच बरोबरीची किंबहुना आघाडीची मते मिळतील असा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे। महेश विर्ले यांच्या विरोधात सध्या गावांतर्गत नाराजी, जुन्या सहकार्यामधील मतभेद आणि अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर येत आहेत। याशिवाय नेरळ पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे आणि न्यायप्रविष्ट प्रकरणामुळेही त्यांची प्रतिमा मतदारांमध्ये अडचणीत सापडल्याचे बोलले जात आहे। याच पार्श्वभूमीवर शांत स्वभाव, स्वच्छ प्रतिमा आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे संदेश हजारे हे मतदारांसाठी विश्वासार्ह पर्याय ठरत आहेत। महत्त्वाचे म्हणजे शिवसेना एक असताना महेश विर्ले हे संदेश हजारे यांच्या पाठिंब्यावरच सरपंच झाल्याचं बोललं जात होते। मात्र सेनाफुटीनंतर दोघांमधील राजकीय दरी वाढत गेली आणि आज हजारे थेट विर्ले यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत। विर्ले यांचे डावपेच आणि कमकुवत बाजूतून माहिती असल्याने हजारे त्या प्रत्येक संधीचा रणनीतीपूर्वक फायदा उचलताना दिसत आहेत। धामोते गाव एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, मात्र शेकापची पकड कमी झाल्याचा आरोप विर्ले यांच्यावर आहे। त्यामुळे जरी शेकाप सध्या युतीत असला तरी तो विर्ले यांच्यासाठी किती प्रामाणिकपणे काम करतो की आतून पराभवाचा वचपा काढतो याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले। राष्ट्रवादी, शिवसेना, ठाकरे गटाची परिवर्तन विकास आघाडी या गणात चांगलीच सक्रिय झाली। राष्ट्रवादीच्या उमेदवार सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनीही प्रचारात आघाडी घेतल्याने हजारे यांच्या उमेदवारीला आणखी बळ मिळाले आहे। रेल्वे पट्ट्यात भाजप आणि शेकापमधील नाराजीचा फटका थेट विर्ले यांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हजारे यांनी प्रचाराचा पहिला टप्पा म्हणून दहिवली ग्रामपंचायत अंतर्गत येणारे कोदिवले, बिरदोले, झेंडेवाडी, मालेगाव, वंजारपाडा आदी गावात प्रचार पूर्ण केला असून ठिकठिकाणी मतदारांनी आरती ओवाळून त्यांचे स्वागत केल्याचे चित्र पाहायला मिळाले। एकंदरीत चित्र पाहता महेश विर्ले यांना त्यांच्या होम पिचवर बसणारा धक्का दिवसेंदिवस तीव्र होत असून याच धक्क्याचा फायदा उचलत संदेश हजारे आपली आघाडी अधिक मजबूत करताना दिसत आहेत। 7 फेब्रुवारीच्या मतदानानंतर या राजकीय संघर्षाचा निकाल स्पष्ट होणार असला तरी सध्या तरी माणगाव पंचायत समिती गणात परिवर्तन विकास आघाडीचे पारडे जड असल्याचे चित्र ठळकपणे समोर येत आहे। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांच्या विमानाच्या अपघाती निधनामुळे आज महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरली आहे। तरी महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष माननीय सुनील तटकरे साहेब यांच्या आदेशानुसार आपल्याला प्रचाराचं कशा पद्धतीने प्रचार करायचं ते अजितदादांचं दुखवटा डोळ्यासमोर ठेवून आणि प्रचाराला सुरुवात करायला सांगितलेली आहे। आज प्रचार करताना दहिवली ग्रामपंचायत वरेडी मौजे झेंडेचेवाडी या ठिकाणी प्रचार होत आहे। अतिशय सगळ्या मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद घेऊनच जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुवर्णाताई ठाकरे, त्याचप्रमाणे पंचायत समितीचे उमेदवार संदेश दादा हजारे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याची चिन्ह आहेत आणि विजयी होतीलच अशा आशेने आपण पुढे जात आहोत। एकच उत्तर देईल, ते गेली 5 वर्ष राजकारणात आले असते, परंतु आज आम्ही संदेशला उमेदवारी हजारे परिवारातर्फे देत असताना 25 वर्षापूर्वी त्याची आई उपसरपंच होती कोल्हारे ग्रामपंचायतची, त्याच्यानंतर गेली 10 वर्ष मी उपसरपंच होतो, ग्रामपंचायत सदस्य होतो। त्याला एकच सांगाल का असं कोणताही हे नाही आहे, आमचा उमेदवार लोकांची जनसेवा करतो, आम्ही कोणता दिखावा करत नाही। आम्ही जनतेच्या मार्गदर्शनानं येत्या 7 तारखेला मतदान झाल्यावर 9 तारखेला समजेल काजव्यासारखे चमकतात का सूर्यासारखं तेज देतात। नमस्कार, संदेश हजारे, परिवर्तन विकास आघाडीकडून मी लढत आहे। मी अजूनपर्यंत कोणतेही इलेक्शन लढलेलो नाही आहे। सुधाभाऊने आणि नितीन सावंतने मला जो कुठली निवडणूक
न लाटता डायरेक्ट मला पंचायत समितीकडून मला संधी दिलेली आहे. त्याचा रिझल्ट तुम्हाला 7 तारखेला तुम्हाला दिसणारच आहे. 2 महिन्यापासून मला जो प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे, राष्ट्रवादी सर्व कार्यकर्ते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जेवढे कार्यकर्ते आहेत त्यांच्या मार्गदर्शनातून आपण आज ही निवडणूक लढत आहेत. ठाकरे, माझी निशाणी घड्याळ आहे. मी माणगावतर्फे वरेडी जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहे आणि आजपर्यंत मी जो प्रचार केला आमच्या दोन्ही पंचायत समितीमध्ये आणि आता अंतिम टप्प्यात आमचा प्रचार आलेला आहे, त्याच्यामध्ये मला असं दिसण्यात आलं की नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे आणि असाच त्यांचा मिळत राहील. तुम्हाला येत्या 9 तारखेला आमचा रिझल्ट मिळणारच आहे. नमस्कार.